अरे बाबा, मी तुम्हाला आताच सांगितलं ना, कसल्याला महत्व आम्ही देत नाहीत. स्वतः जातीसाठी लढावं, त्यांना तिकडे एसटीतून आरक्षण मिळवून द्यावं. इकडे देवेंद्र फडणवीस सांगणं अशी कुठाने करू नये. आणि यांना कुणाला दोष देत नाहीत बाबा. आम्ही ते आमचे विरोधक बी नाहीत, आम्ही त्यांना कधी मानलं सुद्धा नाही, मानणार बी नाही. कारण गावखेड्यात आमचे ओबीसीचे मराठ्यांचे चांगले संबंध आहेत. काही जणांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घडून आणतो, दुसरं कोणी नाही. कारण त्या अधिवेशनाने सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस सोबत कोण कोण होतं. त्याचा अर्थ असा आहे, हे सगळे भाजपचे आहेत. आणि देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठ्यात वाद लावणारे, दंगल घडून आणणारे, हे जवळपास सिद्ध झाले. ही लोकांतली चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे. असा शंका आम्हाला येते. तसं ते बोलून पण गेलाय. पोलिस बघतील म्हणजे आम्ही मुंबईत यायचं नाही, आम्ही शांततेत मागणी करायची नाही. लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला नाही, कायद्याने संविधान अधिकार नाही दिला, आम्हाला नाही दिला. आम्ही मुंबईत जायचं नाही का? मागच्या वेळेस आम्ही शांततेत गेलो, शांत झालो, आताही शांततेत जाणार. पोलिस बघून घेते म्हणजे काय? तू मराठ्याला घाबरायला लागला का? तू भेट येतो का? तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीसचं, त्याला मायावर हल्ला करायचा. त्याला माहित नाही मायावर हल्ला झाला तुला काय होईल. महाराष्ट्रातले तोह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार. देशातलं मोदी साहेब सरकार येणार. तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला. महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा. महाराष्ट्रात तुला गल्लीत सुद्धा लोक येऊ देत नाहीत. आणि तुझ्या नेत्याला बी तोह्यामुळं नाही येऊन देत. बघ तू मराठ्याला खेटून बघ.